काय बोलले? साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, याच्यामुळे आता लोकांना वेगळी शंका त्याच्यामध्ये यायला लागली. रोहित पवार भावनेच्या भरामध्ये मुद्दे मांडतोय, टेक्निकल मुद्दे, अराजकीय बोलतोय, पण भाजप मला ट्रोल करते. मग ट्रोल करायचं कारण काय, असा प्रश्न आता लोकांना त्याच्यामध्ये पडायला लागलेला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या होम मिनिस्ट्रीचा वापर करून आता या ठक्करला तर आम्ही काही सोडणार नाही. समित का कोण आहे त्याची माहिती आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही. पण असे जे ट्रोल आहेत हे आज मला ट्रोल का करतायत, एक परसेप्शन करण्याचा प्रयत्न करतायत की मला वेळ लागलाय. हो, प्रेमापोटी मला वेळ लागले, पण वेळ दोन्ही गोष्टीचं असतं. एक वेळ जे तुला लागले पैसे घेऊन काम करायला, आणि मला माझ्या काकाला काय झालं, माझ्या दादाला काय झालं हे शोधण्याचं वेळ मला लागले. आणि हे मला फक्त एकट्याला लागलं नाही, महाराष्ट्रात तमाम जनतेला त्या ठिकाणी लागले. त्यामुळे अशा पद्धतीने माझं ट्रोलिंग तिथं केलं जाते. आणि काही महाशय कॅश बॉक्सवाले, त्याचं नाव वेगळं असेल, त्यांनी सुद्धा आता आम्हाला ट्रोल करायला सुरुवात केली. काय हरकत नाही, तुला किती पैसा वापरायचा वापर, कारण तुमच्याकडे पैसेवाले लोक आहेत, आमच्याकडे स्वाभिमानी मराठी माणसं आहेत. आणि त्या लोकांना आम्हाला सांगायचं आहे की ठीक आहे, तुम्ही मला पाण्यात बघता का काय, पण एक समजून घ्या, माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका मोठे होते, आणि मी रोहित पवार आहे, आणि मी या महाराष्ट्राचा स्वाभिमानी नागरिक आहे. आणि माझ्याबरोबर दादांची एन्क्वायरी करण्यासाठी मागणी करणारे महाराष्ट्राचे तमाम स्वाभिमानी नागरिक आहेत. हे असे चिरकुट पैसे घेऊन काम करणारे ट्रोल या ठक्कर का कोण आहे त्यासारखे नाहीत. त्यामुळे हे लोक मला ट्रोल करतात, याच्यावरून लोकांना आता वेगळ्या शंका यायला